काय मग आठवते ना 24 मार्च 2020 रात्रीचा भोंगा भाईवर बहिणो कोरोना लॉकडाऊन आठवते ना ठप्प ठप्प झालं होतं सगळं तुमचे कारखाने बंद तुमच्या कंपन्या बंद तुमच्या फॅक्टऱ्या बंद तुमचे मॉल बंद तुमचं मार्केट बंद तुमचं ऑफिस बंद तुमचं सगळंच्या सगळं बंद बंद बिलकुल ठप्प झालं होतं आणि चालू काय होतं चालू होती आमच्या बापाची फॅक्टरी शेती आणि निरंतर चालू होती आणि तेही रास्त भावात इथं भाजीपाला भेटला इथं दूध भेटलं इथं फळं भेटले इथं धान्य भेटलं इथं अंडे भेटले इथं सगळंच्या सगळी या पोटाची खळगी भरण्यासाठी भेटलं आणि रास्त भावात भेटलं त्यानं 10 रुपयाची मेथीची पालकाची सांबाराची जुडी आहे ना 50 रुपयाला नाही विकली त्यानं 10 विकली अव्वाच्या सव्वा भाव मेडिसिन वाल्यानं घेतले दवाखान्यावाल्यानं घेतले पण आमच्या शेतकरी बापांना 10 रुपयाची वस्तू 10 रुपयालाच दिली एवढंच नाही तर त्याच्या बांधावर कुणी आलं त्याच्या दारात कुणी आलं तर दोन्ही हातानं भरभरून दिलं त्यानं त्याच्या दारातून कधी कुणी वापस नाही गेला आणि जाणार पण नाही. परंतु आज त्याच आमच्या शेतकरी बापावर परिस्थिती ओढवली निसर्गानं परिस्थिती आणली अतिवृष्टी महापूर जमिनी गेल्या घरात पाणी दारात पाणी लेकरं बाळ उघड्यावर आले जनावरं मेले एवढी भयानक परिस्थिती निसर्गानं निर्माण केली आमच्या शेतकरी बापाची आज त्याले मदतीची गरज असताना साले हे वेगवेगळ्या प्रकारची बकचोदी करता काय तुमचे स्टेटमेंट काय तुमच्या कमेंट्स पण लक्षात ठेवा ही जे वेळ निसर्गानं आणली ना हा 2025चा ट्रेलर होता ट्रेलर आणि ह्या ट्रेलर पासून शेतकरी धडा शिकलेला आहे ह्या ट्रेलर पासून शेतकरी धडा शिकलेला आहे हा ट्रेलर होता पुढे 2026 आणि 27 आहे न जाणे कोरोनापेक्षाही वाईट स्थिती जर आली ना तर लक्षात ठेवा हीच फॅक्टरी चालू राहील बाकी सगळं बंद राहील तुमचं मग ते महामारी असो का तुमचा भूकंप असो का तुमची युद्धजन्य परिस्थिती असो त्याला वर्ल्ड वॉर म्हणतात जर असं काही झालं ना